नमस्कार मित्रांनो, काल आपण 3 प्रकारचे इफेक्ट्स बघितले. त्यामध्ये ब्लेंड, काउंटर आणि ड्रॉप शॅडो. आज आपण त्याच्या पुढचा इफेक्ट बघूया, डिस्टॉर्ट. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. इफेक्ट्स टूल्स ग्रुपमध्ये तुम्हाला इथं 3 नंबरला डिस्टॉर्ट आहे. मी डिस्टॉर्ट सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये बघा, इथं डिस्टॉर्टचे 3 प्रकार आहेत. एक पुश अँड पुल डिस्टॉर्शन, दुसरा झिपर डिस्टॉर्शन आणि तिसरा ट्विस्टर डिस्टॉर्शन. आपण पुश अँड पुल डिस्टॉर्शन पहिला प्रकार बघूया. एकदम सोपा आहे. ऑब्जेक्टवर क्लिक करून तुम्हाला फक्त उजवीकडे आणि डावीकडे जायचं आहे. पुश अँड पुल. तर मी क्लिक करून उजवीकडे येतो. हा एक शेप तयार झाला. मी तोच ऑब्जेक्ट डुप्लिकेट केला इथे. त्यावर क्लिक करून मी डावीकडे येतो. पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो. तर एकाच शेपचे आपण पुश अँड पुल डिस्टॉर्शन वापरून हे 2 शेप्स बनवले. पुश अँड पुल. आपण दुसरा शेप बघूया. हा पॉलिगॉन आहे. पॉलिगॉनला सुद्धा तुम्ही पुश अँड पुल वापरून इफेक्ट देऊ शकता. इथे मी क्लिक करून उजवीकडे नेतो कर्सर आणि हा ऑब्जेक्ट त्याचा डुप्लिकेट केला आहे मी. तिथं क्लिक करून मी डावीकडे येतो. तर या ठिकाणी पॉलिगॉनचे हे 2 शेप्स बनले. तुम्ही पुश अँड पुल ही कमांड टेक्स्टला पण देऊ शकता. मी तर टेक्स्ट टाईप केले, त्याला फिल आणि आउटलाईन दिला आहे, कारण डिस्टॉर्शन झालेलं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. यामध्ये मी टेक्स्ट सिलेक्ट केलं. मी डिस्टॉर्ट टूल सिलेक्ट करतो आणि पुश अँड पुल आहेच. तर या ठिकाणी क्लिक करून मी एकदा उजवीकडे जातो आणि हा दुसरा टेक्स्ट आहे कॉपी केलेला. मी क्लिक करून डावीकडे येतो. तर इथं बघा, ह्या टेक्स्टचा शेप बदलला. आपण रेक्टँगलला पुश अँड पुल डिस्टॉर्शन वापरून हे 2 शेप तयार केले. पॉलिगॉनला पुश अँड पुल डिस्टॉर्शन वापरून हे 2 शेप तयार केले. आणि टेक्स्टलासुद्धा आपण पुश अँड पुल डिस्टॉर्शन वापरून त्या टेक्स्टमध्ये बदल केला. हे डिस्टॉर्शन तुम्हाला अगदी परफेक्ट सेंटरपासून पाहिजे असेल तर तुम्ही ते अगदी सेंटरपासून करू शकता. त्यासाठी पुन्हा मी डिस्टॉर्ट टूल सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये बघा, या ठिकाणी सेंटर डिस्टॉर्शन आहे. तुम्हाला परफेक्ट सेंटरपासून पाहिजे असेल तर तिथं क्लिक करा. तुम्हाला ते डिस्टॉर्शन परफेक्ट सेंटरपासून होईल. हे सेंटरपासून केल्यानंतर तुम्हाला हा शेप असा दिसेल. डिस्टॉर्शनमध्ये पुश अँड पुल डिस्टॉर्शन तुम्ही कोणत्याही शेपला वापरू शकता. आता डिस्टॉर्ट इफेक्टचा दुसरा प्रकार बघूया. इथे मी रेक्टँगल सिलेक्ट करतो. टूलबॉक्समध्ये डिस्टॉर्ट टूल सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमधून मी डिस्टॉर्टचा दुसरा प्रकार झिपर डिस्टॉर्शन सिलेक्ट करतो. इथेही सोपं आहे. क्लिक करा आणि कर्सर बाजूला ओढा. तुम्ही कोणत्याही बाजूला घेऊ शकता. इथं तुमच्या लक्षात आलं का बघा, या ठिकाणी काय होतं, ऑब्जेक्टच्या आउटलाईनवर नोट्स ॲड होतात आणि त्याचा शेप बदलतो. प्रॉपर्टी बारमध्ये तुम्हाला दिसेल की झिपर फ्रिक्वेन्सी 5 आहे. म्हणजे प्रत्येक लाईनवर तुम्हाला 5 नोड ॲड झाले. या नोडची संख्या तुम्ही वाढवू शकता. शिवाय ह्या 2 नोडमधील हे जे अंतर आहे व्हर्टिकल, ते पण तुम्ही चेंज करू शकता. यामध्ये मी व्हर्टिकल जे डिस्टन्स आहे ते चेंज करतो. इथे 26 आहे, मी करतो
15. एंटर. ते अंतर कमी झालं. आता मी या नोडची संख्या वाढवतो. पण संख्या वाढवायच्या अगोदर मी हे डिस्टॉर्शन सेंटर करून घेतो, म्हणजे समजण्यास थोडं सोपं होईल. इथं सेंटर डिस्टॉर्शनला मी क्लिक करतो. आता मी या ठिकाणी नोडची संख्या झिपर फ्रिक्वेन्सी वाढवतो. ती करतो 25 आणि एंटर करतो. तर त्या रेक्टँगलचा शेप कसा झाला बघा. मी पिक टूल सिलेक्ट करतो, बाजूला क्लिक करतो. तर असे शेप्स आपल्याला डिझायनमध्ये हवे असतात. आपण ही कमांड रेक्टँगलला दिली. आपल्याला हीच कमांड जर दुसऱ्या ऑब्जेक्टला द्यायची असेल तर आपण ते देऊन बघूया. या ठिकाणी आपण ही कमांड इलिप्सला देऊया. या ठिकाणी मी पुन्हा डिस्टॉर्ट टूल सिलेक्ट करतो. झिपर डिस्टॉर्शन सिलेक्ट आहेच. मी क्लिक करून बाजूला ओढतो आणि मी याला अगोदर सेंटर डिस्टॉर्शन करतो. त्याच्यानंतर आपण इथं केलं होतं 15. झिपर फ्रिक्वेन्सी होती ती आपण करूया 25. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो. जो इफेक्ट आपण रेक्टँगल दिला तोच इफेक्ट आपण इलिप्सला दिला आणि आपल्याला एक वेगळा शेप मिळाला. डिस्टॉर्ट इफेक्टमधील झिपर डिस्टॉर्शनचे पुन्हा 3 प्रकार आहेत, ते आपण बघूया. झिपर डिस्टॉर्शन इफेक्ट दिलेला ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करूया. टूलबॉक्समध्ये डिस्टॉर्ट टूल मी सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये झिपर डिस्टॉर्शन सिलेक्ट आहेच. त्याच्या पुढे इथं रँडमाइज डिस्टॉर्शन, स्मूथ डिस्टॉर्शन आणि लोकलाइज डिस्टॉर्शन हे 3 प्रकार आहेत. रँडमाइज डिस्टॉर्शनवर मी क्लिक करतो. तर हा ऑब्जेक्ट कसा बदलला, त्याचा शेप कसा बदलला हे तुम्ही बघा. नंतर तो ऑब्जेक्ट मी पुन्हा सिलेक्ट करतो. रँडमाइज डिस्टॉर्शन काढून टाकतो आणि स्मूथ डिस्टॉर्शन सिलेक्ट करतो. आता बघा, या ठिकाणी प्रत्येक नोड स्मूथ झाला आणि एक चांगला शेप आपल्याला मिळाला. पुन्हा मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, स्मूथ डिस्टॉर्शन काढून टाकतो आणि तिसरा लोकलाइज डिस्टॉर्शन सिलेक्ट करतो. ऑब्जेक्टमध्ये आता बदल झाला. त्याची आउटलाईन तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीची दिसेल. सेंटरला नोडमधील हाईट जास्त आहे आणि कॉर्नरला ती कमी आहे. डिस्टॉर्ट इफेक्टमधील डिस्टॉर्शनचा तिसरा प्रकार आता आपण बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. टूलबॉक्समध्ये डिस्टॉर्ट टूल सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये हा तिसरा प्रकार ट्विस्टर डिस्टॉर्शन मी सिलेक्ट करतो. यामध्ये क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरायचं आहे आणि कर्सर फक्त रोटेट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा असा शेप मिळेल. डिझायनमध्ये हा शेप तुम्ही आहे तसा वापरू शकता किंवा जर तुम्हाला सेंटर पाहिजे असेल परफेक्ट तर तुम्ही प्रॉपर्टी बारमध्ये जाऊन सेंटर डिस्टॉर्शन करा. या ठिकाणी बाकीचे ऑप्शन्स बघा की कंप्लीट रोटेशन्स. इथं कंप्लीट रोटेशन 1 आहे आणि नंतर 42 अँगल आहे. तर मला हे कंप्लीट रोटेशन्स जर बदलायचे असतील तर इथे मी बदलू शकतो. मला ते 3 रोटेशन्स पाहिजेत आणि मी एंटर करतो. तर तो ऑब्जेक्ट 3 वेळा रोटेट होऊन 42 डिग्री ॲडिशनल झाला तर तो त्याचा शेप असा होईल. यामध्ये आपण रोटेट करताना क्लॉकवाईज केलं होतं. ते तुम्हाला जर उलटं पाहिजे असेल तर
प्रॉपर्टी बारमध्ये इथं काउंटर क्लॉकवाईज रोटेशनला क्लिक करा. जर मी तो रेक्टँगल उलट्या दिशेनं रोटेट केला असता तर त्याचा शेप असा झाला असता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. मुख्य इफेक्ट्समधील डिस्टॉर्ट इफेक्टनंतर आपण पुढचा इफेक्ट बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. पुढचा इफेक्ट आहे एनवलप. मी एनवलप टूल सिलेक्ट करतो. आता या ठिकाणी 8 नोट्स तयार झालेले तुम्हाला दिसतील. हे 8 नोट्स त्या ऑब्जेक्टचे नाहीत किंवा त्या टेक्स्टचे नाहीत, तर ते त्या ओव्हरऑल ऑब्जेक्टचे आहेत. तर तो ओव्हरऑल ऑब्जेक्ट एडिट करून आपण त्या ओव्हरऑल ऑब्जेक्टचा शेप बदलू शकतो. त्यामध्ये मी हा नोड सिलेक्ट केला आणि जर तुम्ही वर घेतला तर तो त्याचा शेप असा होईल. मी अंडू करतो. मी 2 नोड सिलेक्ट करतो आणि पुन्हा ते दोन्ही नोड्स वरच्या बाजूला घेतो, तर त्याचा शेप असा होईल. नोड एडिटिंग जसं आपण करतो तसं ह्या शेपचं तुम्ही नोड एडिटिंग करून या हँडलच्या साहाय्यानं त्याचा शेप तुम्हाला हवा तसा बनवू शकता. मी पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो. आपण एक प्रॅक्टिकल करून बघूया. समजा मला हे टेक्स्ट या पाईपवर बसवायचं आहे, तर ते कसं बसवता येईल. तर एनवलप इफेक्ट वापरून आपण हे टेक्स्ट या पाईपवर बसवू शकतो. तुम्ही डायरेक्ट त्या पाईपवर आणून ठेवलात तर तुम्हाला त्या पाईपच्या शेपनुसार ते दिसत नाही. तर टेक्स्ट मी सिलेक्ट केले. मी एनवलप टूल घेतो आणि या नोट्सची जागा बदलतो. मला हे नोट्स अशा पद्धतीनं पाहिजेत. मी हे नको असलेले नोट्स काढून टाकू शकतो मधले, किंवा ही लाईन मी राईट क्लिक करून 2 लाईन करतो, स्ट्रेट होईल. ही लाईन मी स्ट्रेट करतो, 2 लाईन. ही लाईन झाली. आता मला ही खालची लाईन परफेक्ट स्ट्रेट येईल समोर. त्याच्यानंतर ही वरची लाईन स्ट्रेट येईल. पर्स्पेक्टिव्हचा विचार करून सुरुवातीला मी वरची लाईन आणि खालची लाईन सेट करून घेतली. आता मी हा नोड सिलेक्ट करून त्या पाईपच्या शेपप्रमाणे त्याचा शेप बनवायचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते टेक्स्ट त्या पाईपवर त्या पाईपच्या शेपप्रमाणे बसवू शकता. एनवलप इफेक्टनंतर आपण पुढचा इफेक्ट बघूया. पुढचा इफेक्ट आहे एक्सट्रूड. एक्सट्रूड इफेक्टमध्ये आपल्याला 2D ऑब्जेक्टचा 3D ऑब्जेक्ट बनवता येतो. आता तो कसा बनतो बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. टूलबॉक्समध्ये मी एक्सट्रूड टूल सिलेक्ट करतो आणि ऑब्जेक्टवर येऊन क्लिक करतो आणि कर्सर असा तिरका ओढतो. पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो, म्हणजे तो ऑब्जेक्ट 3D कसा बनला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपण याला मराठीमध्ये ठोकळा टूल असंही म्हणू शकतो, कारण ऑब्जेक्टचा ठोकळा तयार होतो. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. स्टेटस बार बघा, एक्सट्रूड ग्रुप ऑन लेयर 1. प्रॉपर्टी बारमध्ये जातो. प्रॉपर्टी बारमध्ये तुम्हाला इथं डेप्थ दिसेल. डेप्थ म्हणजे तो किती आतमध्ये आहे 3D हे अंतर, ते तुम्ही वाढवू शकता. इथं 20च्या ऐवजी मी जर 30 केलं आणि एंटर करतो तर त्याची डेप्थ वाढली. मी जेव्हा एक्सट्रूड टूल सिलेक्ट करतो
तेव्हा तुम्हाला ते इथूनही करता येतं. हा जो सेंटरचा स्लायडर आहे तो पकडून तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही त्याची डेप्थ वाढवू शकता. मी पुन्हा पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो, म्हणजे तुम्हाला त्याची डेप्थ किती वाढली हे लक्षात येईल. एक्सट्रूड इफेक्टमध्ये हा पहिला प्रकार तुम्ही बघितला. तर एक्सट्रूड इफेक्टमध्ये आणखी काही प्रकार आहेत. प्रॉपर्टी बारमध्ये जावा आणि तर एक्सट्रूजन टाईपमध्ये तुम्हाला ते प्रकार बघायला मिळतील. हा दुसरा प्रकार झाला, हा तिसरा एक प्रकार झाला. असे वेगवेगळे 6 प्रकार तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर एक्सट्रूजनचा हा पहिलाच प्रकार आपण सिलेक्ट करूया. या एक्सट्रूड इफेक्टमध्ये आपण शेडिंग करू शकतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, प्रॉपर्टी बारमध्ये तुम्ही या ठिकाणी यूज कलर शेडिंग क्लिक करा. इथं तुम्हाला कोणत्याही कलरचं, कोणत्याही 2 कलरचं, या ठिकाणी मी कलर बदलू शकतो आहे. या ठिकाणी समजा मी कलर वेगळा घेतला आणि ब्लॅक कलर तसाच ठेवला किंवा तोही बदलला तर 2 वेगवेगळ्या कलरचं इथं शेडिंग होतं. एक्सट्रूड ऑब्जेक्टच्या या मुख्य बाजूला तुम्ही बिवेल इफेक्ट देऊ शकता. त्यासाठी प्रॉपर्टी बारमध्ये जा आणि एक्सट्रूजन बिवेल्सवर क्लिक करा आणि यूज बिवेलवर क्लिक करा. मी बाजूला क्लिक करतो, म्हणजे एक्सट्रूड ऑब्जेक्टची ही बाजू तुम्हाला एजला कट झाल्यासारखी वाटेल. एक्सट्रूड इफेक्ट आपण टेक्स्टला देऊन बघूया. मी या ठिकाणी टेक्स्ट टाईप केले, त्याचा मी कलर चेंज करतो आणि त्याला आउटलाईन देतो. आता मी एक्सट्रूड टूल सिलेक्ट करतो आणि क्लिक करून कर्सर तिरका ओढतो. एक्सट्रूडच्या प्रकारापैकी आपण दुसरा प्रकार सिलेक्ट करूया. मी या ठिकाणी 5 नंबरचा पॅरलल इफेक्ट सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी व्हॅनिशिंग पॉईंट कोऑर्डिनेट्स हे जे डिस्टन्स आहे ते कमी करतो. या ठिकाणी मी करतो x3 आणि वर्टिकल सुद्धा 3च करतो आणि एंटर करतो. म्हणजे एक्सट्रूडचं जे डिस्टन्स आहे ते मी 3 mm केलं. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. तर या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी तुम्ही शेडिंग करू शकता आणि त्याला बिवेलसुद्धा करू शकता. पण आपल्याला हवं तसं शेडिंग आणि हवे ते कलर्स भरायचे असतील तर आपल्याला हा एक्सट्रूड ऑब्जेक्ट ब्रेक अपार्ट करावा लागेल. त्यासाठी मी अरेंज मेनूमध्ये जातो आणि ब्रेक एक्सट्रूड ग्रुप अपार्ट. या ठिकाणी काय झालं, हा मेन ऑब्जेक्ट, मेन टेक्स्ट आणि हा एक्सट्रूड झालेला ऑब्जेक्ट 2 वेगळे झाले. मी अंडू केलं तर या ठिकाणी हा एक्सट्रूड इफेक्ट पुन्हा तुम्ही अनग्रुप करू शकता. अनग्रुप ऑल करतो मी. तर या ठिकाणी आता तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्ट हा वेगळा झाला. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसे कलर्स भरू शकता. मी अंडू करतो तर या ठिकाणी तुम्हाला हवे तसे कलर्स भरू शकता. तुम्हाला टॉपला कलर वेगळा पाहिजे किंवा बाजूला कलर वेगळा पाहिजे असेल तर तुम्ही वेगळा कलर फिल करू शकता. तर या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये कलर्स भरू शकता. मी या ऑब्जेक्ट्सचा ग्रुप करतो आणि जरा बाजूला आणून ठेवतो. तर आता आपण इफेक्ट्समधील शेवटचा इफेक्ट बघूया, ट्रान्सपरन्सी. मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो आणि त्यामध्ये साइन कलर भरतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. टूलबॉक्समध्ये
ट्रान्सपरन्सी टूल मी सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये बघा या ठिकाणी ट्रान्सपरन्सी टाईप्स आहेत. तिथे मी क्लिक करतो आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सीचे प्रकार दिसतील. युनिफॉर्म, लिनियर, रेडियल, कोनिकल, जेवढे आपण फिलचे प्रकार बघितले होते ते सारे प्रकार ट्रान्सपरन्सीचे आहेत. तर यामध्ये मी युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी सिलेक्ट करतो. तो ऑब्जेक्ट ट्रान्सपरंट झाला आणि तो 50% झाला. इथे तुम्ही त्याची ट्रान्सपरन्सी कमी किंवा जास्त करू शकता. मी 80 करतो, तो जास्त ट्रान्सपरंट झाला. मी इथं 20 करतो आणि एंटर करतो, तो कमी ट्रान्सपरंट झाला. पण या ठिकाणी 50च राहू दे. मी पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो. तर हा झाला ट्रान्सपरन्सीचा पहिला प्रकार, युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी. मी हे 2 ऑब्जेक्ट्स पेजच्या सेंटरला घेतो आणि आता आपण ट्रान्सपरन्सीचा दुसरा प्रकार बघूया. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, ट्रान्सपरन्सी टूल सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये ट्रान्सपरन्सीचा दुसरा प्रकार लिनियर ट्रान्सपरन्सी मी सिलेक्ट करतो. तर ऑब्जेक्ट एका बाजूला पूर्ण ट्रान्सपरंट आणि एका बाजूला पूर्ण ओपेक, म्हणजे एका बाजूला 0 ट्रान्सपरन्सी, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा मूळ कलर आहे तसा दिसेल. नंतर तो कलर हळूहळू ट्रान्सपरंट होत जातो आणि शेवटी 100% ट्रान्सपरंट होतो. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. ऑब्जेक्टला दिलेली ट्रान्सपरन्सी समजण्यासाठी मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि त्यामध्ये ब्लॅक कलर फिल करतो आणि तो ऑब्जेक्ट पाठीमागं पाठवतो टू बॅक ऑफ लेयर, म्हणजे तो ऑब्जेक्ट सर्व ऑब्जेक्टच्या पाठीमागं गेला. आता तुमच्या लक्षात येईल की ज्याला आपण ट्रान्सपरन्सी कमांड दिली तो सर्वात वर आहे. त्यानंतर त्याच्या खाली हे टेक्स्ट आहे, आपण एक्सट्रूड कमांड दिलेलं टेक्स्ट, आणि त्याच्या खाली शेवटी हा आत्ता मी एक ब्लॅक ऑब्जेक्ट ड्रॉ केला. तर आता तुम्हाला या साईन कलरची ट्रान्सपरन्सी, हा जो साईन कलरचा ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केला होता आणि त्याला लिनियर ट्रान्सपरन्सी दिली, त्यामुळं तो एका बाजूला ओपेक आणि एका बाजूला ट्रान्सपरंट कसा झाला हे कळेल. पूर्ण ट्रान्सपरन्सी झाली या बाजूला, त्यामुळं त्या ठिकाणी हा बॅकग्राऊंडचा पांढरा कलर पण दिसतो आणि तुम्हाला या ठिकाणी हा आता आपण ड्रॉ केलेला ब्लॅक ऑब्जेक्ट तोही दिसतो. मी हा ब्लॅक ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टच्या पूर्ण बॅकग्राऊंडला घेतो, म्हणजे हा इफेक्ट तुम्हाला व्यवस्थित जाणवेल. या साईन कलरच्या ऑब्जेक्टला आपण ट्रान्सपरन्सीचा युनिफॉर्म आणि लिनियर इफेक्ट देऊन बघितलं. तर याच ऑब्जेक्टला आपण ट्रान्सपरन्सीचे इतर इफेक्ट्स देऊन बघूया. मी ट्रान्सपरन्सी टूल सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी युनिफॉर्म, लिनियर, नंतर रेडियल सिलेक्ट करतो. तर तुम्हाला तो ऑब्जेक्ट रेडियल ट्रान्सपरंट झाला. नंतर मी कोनिकल ट्रान्सपरन्सी देतो, तर तोच ऑब्जेक्ट कोनिकल ट्रान्सपरंट झाला. नंतर मी स्क्वेअर सिलेक्ट करतो, तर तोच ऑब्जेक्ट स्क्वेअर फिलप्रमाणे ट्रान्सपरंट झाला. याच पद्धतीनं तुम्ही टू कलर पॅटर्न, फुल कलर पॅटर्न, बिटमॅप पॅटर्न आणि टेक्स्चर ट्रान्सपरन्सी इफेक्ट वापरून बघा. काल आणि आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स बनवायला शिकलो. तर जास्तीत जास्त सराव करून
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स बनवून ठेवा, कारण हेच इफेक्ट्स तुम्हाला उद्या डिझाईनमध्ये वापरायचे असतात. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.